महाशिवरात्रीच्या निमित्ताने भीमाशंकर इकडे मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। मंदिर प्रशासनाने 2 टनपेक्षा अधिक फुलांचा यावेळेला वापर केलाय। पोलीस प्रशासनाने सुद्धा महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्ताने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला मध्ये खाच आहे, त्यामुळे ज्योतिर्लिंग अर्धनारी नटेश्वराच्या रूपामध्ये पूजलं जातं, त्यामुळे इथे मोठी गर्दी असते। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी महाशिवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे। आज संध्याकाळी या मंदिरामध्ये पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शासकीय पूजा होऊन खऱ्या अर्थाने महाशिवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे। त्यासाठी मंदिर परिसरात आकर्षक अशी सजावट करण्यात आली असून आपण भीमाशंकर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहे। आपण पाहू शकताय या ठिकाणी रंगीबेरंगी फुलांची आकर्षक अशी या गाभाऱ्याला सजावट करण्यात आली आहे। त्याचबरोबर अनेक भाविक या ठिकाणी शिवरात्री निमित्त शिवलिंगाच्या दर्शनासाठी येत आहे। भीमाशंकर शिवलिंगाचं जर आपण पाहिलं तर या शिवलिंगाच्या मध्ये खाच आहे आणि ही खाच असं दर्शवते की हे शिवलिंग जे आहे हे शिव आणि पार्वती यांचं दोघांचा संगम असणारं हे शिवलिंग आहे। अर्धनारी नटेश्वराच्या स्वरूपात हे शिवलिंग पूजलं जातं। आपल्या सोबत आहेत या ठिकाणचे पुजारी, काय सांगाल हे शिवलिंग जे आहे हे अर्धनारी नटेश्वराच्या स्वरूपात पूजलं जातं, यातला कोणता शिव आणि कोणती पार्वती? आपण आलात हे 12 मधलं 6वं ज्योतिर्लिंग आहे। टाकिन्या भीमाशंकर असं म्हणतात। त्रेतायुगामध्ये त्रिपुरासुर नावाचा जो राक्षस होता त्याचा संहार करण्यासाठी शंकराने मोठं रूप म्हणजे भीम म्हणजे अर्धनारी नटेश्वराचं असं मोठं भीम रूप घेतलं, म्हणून याला टाकिन्या भीमाशंकर असं म्हणतात। शिवलिंगाला आपण पाहू शकता, शिवलिंगाला 2 भाग आहेत। या साईडला पार्वती माता आहे, या साईडला शंकर भगवान आहे। असं हे अर्धनारी नटेश्वराचं 12 मधलं हे 6वं ज्योतिर्लिंग आहे। यावेळी पूर्ण 24 तास मंदिर हे दर्शनासाठी खुलं राहणार आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, श्री क्षेत्र भीमाशंकर।